आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. अहो, जसं जसं तुमचं वय वाढत चाललंय ना, तुमचं डोकं सुद्धा फिरत चाललंय. अहो, आपल्या हट्टापुढे तुम्ही हे सुद्धा विसरून जाताय की त्याच घरात आपली मुलगी दिलीये आणि ज्यांच्यावर सूड उगवायला पाहताय ना, ते आपल्या मोठ्या मुलीचे सासरे आहेत, सासरे. शंकर सिंग मुलीचा सासरा नंतर आहे. आधी तो माझा शत्रू आहे शंकर सिंग, आणि मी माझ्या शत्रूला जिवंत सोडणार नाही. बघच तू. आणि मग मग काय होईल? कधी याचाही विचार केलाय की परिणाम काय होतील? कसले परिणाम? त्यात काय विचार करायचा? अगं, जे काही होईल ते चांगलंच होईल. त्या हवेलीतल्या बाकी लोकांशी माझं काही देणं घेणं नाहीये. फक्त शंकर सिंग माझा शत्रू आहे. एकदा का तो काटा माझ्या मार्गातून दूर झाला ना, मग बघ, आपल्या मुली ज्योती आणि शांती राज्य करतील त्या हवेलीत. राज्य राज्य करतील? अहो, राज्य तर तेव्हा करतील ना, जेव्हा तुम्ही त्या घरातल्या लोकांना सुखाने श्वास घेऊ द्याल. मला माहित नाहीये का, ना धड तुम्ही सुखाने राहाल ना आपल्या मुलींना सुखाने जगू द्याल. अहो, तुम्ही आपल्या मुलींच्या जीवावर जुगार खेळत आहात. जुगार. हो, जुगार खेळतोय. जुगार खेळतोय मी, आणि ह्या जुगारात मला कोणीच हरवू शकत नाही. हॅलो, कोण बोलतोयस तू? कोण आहेस रे तू? असा आवाज चढवून कोणी बहादूर होत नाही. जर हिम्मत असेल तर माझ्या समोर ये, सामना कर. काय झालं? कोण होतं? कोणास ठाऊक कोण होता. भिकड मला मला पोकळ धमक्या देतोय. पुढे आला ना, त्याची मानच मुरगळून ठेवतो की नाही. मी म्हटलं होतं ना, अहो, हे सगळं नका करू नका हे सगळं. अहो, काय कमी आहे आपल्या घरात? सगळी सुख आहेत तरी सुद्धा. गप्प बस मुकाट्याने. संपूर्ण दिवस इकडून तिकडे भटकत असता. आता रात्री काय हवेलीची रखवाली करायला बसलात? मला एक गोष्ट समजत नाही की तुमचं असं कोणतं काम सुरू आहे की तुमचा डोळ्याला डोळा लागत नाही. जर माझ्या डोळ्याला डोळा लागला ना, तर तुझं नशीब गाढ झोपेल. समजलीस? हो हो, सगळं समजलंय. काय समजलं? नाही, मला नाही समजलंय. नाही समजलं. मी इथे झोपायला आलेलो नाहीये, आणि मी जर झोपलो ना, तर आयुष्यभर दादा आणि वहिनीची सेवा करता करता तुझ्या हाताच्या रेषा नाहीशा होतील. मालकीण नाही होऊ शकणार या हवेलीची. नुसती तोंडाची वाफ घालवून होत नाही, कृती करावी लागते. काय सांगून मला इथे आणलं होतं? या हवेलीची महाराणी बनवेन. महाराणी तर बनवलं नाही, मोलकरीण नक्कीच बनवलंय. अहो, ते सगळं जाऊ दे. जर हीच परिस्थिती राहिली तर शिब्बूचं काय होईल? घोडीसारखी मोठी होत चाललीये. एक ना एक दिवस तिच्या लग्नाचा विचार करावा लागेल. कनवटीला 8 आणे सुद्धा नाहीत. भीक मागून लग्न लावणार आहात का? अगं, हाच विचार करून माझं सुद्धा डोकं जड झालंय. मी पाठवलं होतं त्याला, पण तो तिजोरी ऐवजी त्या बाळवटाची पेटी घेऊन आला.
असं वाटत होतं गळा दाबून तिथल्या तिथे जमिनीत गाडा होता. एक गोष्ट सांगू, तुमच्या बुद्धीला गंज चढलाय, गंज. काय करायचं, वय झालंय ना, म्हणून तुमचं डोकं काम करत नाहीये. आगीत जास्त तेल ओतू नकोस. मला माझं काम करू दे. आणि जर माझं डोकं सटकलं ना, तर तुझं सुद्धा कल्याण करायला मागे पुढे पाहणार नाही सांगून ठेवतो. हो हो, तुम्ही तेच तर करणार. सगळ्यांचा राग माझ्यावरच काढणार. याशिवाय दुसरं काही येतं का? पण एक गोष्ट सांगून ठेवते, तुम्ही जो विचार करताय ना की सगळं व्यवस्थित पार पडेल, तसं काहीही होणार नाहीये. इथे एकापेक्षा एक धूर्त जमलेले आहेत. आपापल्या संधीची वाट बघतायत, बगळ्यासारखे की कधी चोच मारता येईल. तुला काय वाटतं मी इथे डोळे बंद करून बसलोय? सगळं माहिती आहे मला, म्हणूनच तर एवढ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. नाहीतर कधीच या हवेलीचे वासे उलटे फिरले असते. असो, जाऊ दे. सगळ्यावर औषध आहे माझ्याकडे. ए, ते मी फक्त मी धांदल उडाल्यासारखी मी काय करतेस? नवरा बायकोवर पाळत ठेवण्याचं नवीन काम सुरू केलंयस का? की तुला सुद्धा रात्र रात्र झोप येत नाही म्हणून या हवेलीत पाय मोकळे करत असतेस? ए मुली, माझ्या समोर जास्त हुशारा करू नकोस. जर माझं टाळकं फिरलं तर तुझं टाळकं फोडायला जराही वेळ लागणार नाही, समजलीस? मी फक्त पाणी घ्यायला आले होते काकी. आणि तुम्हा दोघांच्या गप्पांमध्ये मला इंटरेस्ट नाही. या मुलीवर जरा नजर ठेवून राहा. गरजेपेक्षा जरा जास्तच चतुर दिसते. जसा बाप तशी मुलगी. बापाचेच गुण घेतले असणार. या मुलीवर तर माझी त्या दिवसापासूनच नजर आहे, ज्या दिवशी मी या हवेलीत पहिल्यांदा पाऊल टाकलं. मी हिला बघताच ओळखलं होतं की जितकी ही जमिनीच्या वर आहे ना, तितकीच जमिनीच्या खाली आहे. तुम्हाला लवकरात लवकर हिचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. न जाणो आमचं हे कठीण तप कधी पूर्ण होईल, कधी आमची ही परीक्षा संपेल. आज माझ्यामुळे, फक्त माझ्यामुळे विजय
वैवाहिक सुखापासून वंचित आहे. इच्छा असून सुद्धा मी बायकोचं कर्तव्य पार नाही पाडू शकत. माझी ही कठीण परीक्षा लवकरच संपवा देवा. अजून जास्त दिवस मी विजयला असं दुःखी झालेलं नाही पाहू शकत. नाही पाहू शकत असं दुःखी झालेलं. मला क्षमा करा विजय, प्लीज मला क्षमा करा. अरे राम राम गुरुजी. राम राम मास्तर. राम राम मोती. एवढ्या सकाळी नवरा बायको जोड्याने कुठे निघालात? आमच्या मुलीच्या सासरी निघालो आहोत, मेलधरला. कमलाच्या सासरी? हो हो. मोठ्या थाटामाटात निघालायत? काही विशेष आहे का? आनंदाची बातमी आहे. मग व्याही म्हणाले नाही, तुम्हाला यावंच लागेल. मग कमलाची आई सुद्धा म्हणाली की एवढी आनंदाची बातमी आहे तर का नाही जायचं. मी म्हणालो चला जाऊया, तू सुद्धा माझ्यासोबत चल. मग निघालो. आनंदाची बातमी कोणती हे तर सांगितलंच नाही. तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्या कमलाच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. त्यात कमलीला आता दिवस गेले आहेत. तिचीच ओढ भरण आहे, त्यासाठीच निघालो आहोत. अरे बघ ना मोती, दिवस कसे निघून जातात कळतच नाही. एवढीशी होती जेव्हा माझ्याकडे शिकायला यायची, आणि आज तिला माझा आशीर्वाद दे. हा. आणि परत येताना मिठाई नक्की घेऊन ये. अहो मिठाई तर आम्ही नक्कीच आणू गुरुजी. मी तर सगळ्या गावाचं तोंड गोड करणार आहे, कारण कमलाची आई पहिल्यांदाच आजी होणार आहे ना. काय मीच फक्त आजी होणार आहे का? तुम्ही सुद्धा आजोबा होणार आहात की? हो हो, ही सुद्धा खरी गोष्ट आहे. काय हो मास्तर, तुमच्या भारतीचं लग्न सुद्धा त्याच दरम्यान झालं होतं जेव्हा आमच्या कमलाचं झालं होतं. मग अजूनपर्यंत काही गोड बातमी नाही आली ती? गुरुजी, एकटंच तोंड गोड करणार आहात की काय? नाही मोती, तसं काही नाहीये. तसं काही नाही. मग कसं आहे? काय झालं? काही गडबड आहे का? नाही म्हणजे भारतीच्या लग्नाला वर्ष होत आलं आणि अजून गोड बातमीचा पत्ता नाही, म्हणजे काहीतरी गडबड नक्कीच. गुरुजी, तुम्हाला तर माहितीच आहे, कमलाच्या वेळी कमलाच्या आईला मी किती औषध पाणी केलं होतं. तेव्हा कुठे आम्हाला कमला झाली. मोती, मला वाटतं तुम्हाला उशीर होतोय. सूर्य डोक्यावर यायच्या आधीच निघा, नाहीतर मग दुपारची उन्हं वाढल्यावर त्रास होईल तुम्हाला. हो चला गुरुजी, येतो. मास्तर, तुमच्या भारतीला एकदा चांगल्या डॉक्टरला नक्की दाखवून आणा. भारतीच्या लग्नाला वर्ष होत आलं आणि अजून गोड बातमीचा पत्ता नाही, म्हणजे काहीतरी गडबड नक्कीच. जर मुलीला नवीन आयुष्याची सुरुवात करताना आपल्या पित्याचा आशीर्वाद नाही मिळाला तर तिचा संसार सुखाचा होईल का? आणि ह्यामुळे जर त्यांच्यामध्ये जेव्हा ते समोर आले होते तेव्हा तर तुम्हाला त्यांची दया नाही आली. आता मी समजावून काय फरक पडणार आहे? विजय आणि भारती विवाहित असून सुद्धा विवाहितांसारखे राहत नाही. लल्लनजी, लग्नानंतर तुम्ही मला सुखात तर ठेवाल ना? मी तुम्हाला सुखात ठेवण्यासाठीच तुमच्याशी लग्न करतोय ज्योतिजी. आणि मला माहित आहे की माझ्याशिवाय तुम्ही दुसऱ्या कोणासोबत खुश नाही राहू शकत. खरंच लल्लनजी, मी तर ना एका नजरेतच तुमच्या प्रेमात पडले होते. तेव्हाच ठरवलं होतं की लग्न करेन तर फक्त तुमच्याशीच करेन. काय सांगताय तुम्ही? याचा अर्थ की तुम्ही पहिल्या नजरेतच माझं हृदय चोरलं? मी नाही, तुम्हीच माझं हृदय चोरी केलं होतं. खरं सांगू लल्लनजी, तुम्ही तर पक्के चोर आहात, अगदी कृष्णासारखे. तुम्ही तर माझा कलेजा एकदम खल्लासच करून टाकलात. लग्नानंतर आपण राहायचं कुठे? अ, तुमच्या मालकीचं घर सुद्धा नाहीये. ज्योतिजी, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला हृदयात ठेवीन, हृदयात. तुम्ही चिंता करू नका. माझं मन खूप मोठं आहे. खरं बोलताय ना? तुमची शपथ. आणि ज्योतिजी, घरातलं सगळं काम मीच करत जाईन.
घरचं जेवण मीच करेन, घरची झाडलोट मीच करेन, मुलांना नाव खाऊ घालेन, अगदी सगळी कामं मी करेन. फक्त तुम्ही बसल्या बसल्या बस हुकूम सोडा. तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करता. नाहीतर काय. माहित आहे लग्नानंतर हनीमूनसाठी आपण कुठे जायचं? कुठे जायचं? झुमरी तलैया. झुमरी तलैया? पण मागच्या वेळी तर तुम्ही म्हणाला होतात ना की आपण होनुलुलूला जायचं. नाही, मी नाही जाणार झुमरी तलैयाला. मी फक्त होनुलुलूलाच जाणार. अहो त्यात एवढं नाराज होण्यासारखं काय? तुमची इच्छा असेल तर आपण दुसऱ्या हनीमूनसाठी तिथेच जाऊया. आता होनुलुलूला जाऊया. काय? नाहीतर काय. एकदा लग्नाच्या अगोदर आणि एकदा लग्नाच्या नंतर. हं. लल्लन, अहं. मगाचपासून काय बरळतोयस? ज्योतिजी तुम्हाला नाही समजणार. मला समजून घ्यायचं पण नाहीये. आता जा आणि लवकर माझे कपडे इस्त्री करून घेऊन ये. हो हो आणतो ना. आता इथे उभं राहून थोबाड काय बघतोयस? निघ. ज्योतिजी हे तुमचे कपडे आहेत ना? नाही नाही, हे कपडे तर मी शेजाऱ्यांकडून मागून आणलेत. एकदा सांगितलेलं तुझ्या डोक्यात शिरत नाही का? अहो ज्योतिजी एवढं कशाला रागवताय? मी इस्त्री करून आणतो ना. ज्योतिजी तुमचे कपडे आहेत ना? मग बाहेर द्यायची काय गरज आहे? मी करून देतो ना इस्त्री. तुमच्यासाठी तर मी काहीही करू शकतो. हो का? नीट इस्त्री कर. कपडे महाग आहेत. ज्योतिजी तुम्ही काळजी करू नका. एकदम कडक करेन इस्त्री. गरम गरम चहा. अरे शिब्बू, तू कशाला चहा घेऊन आलीस? मी सगळं आवरून येणारच होते. अरे मग काय झालं? मी माझ्या लाडक्या बहिणीसाठी चहा नाही का आणू शकत? छोटी नणंद आहे मी. एवढा तर हक्क आहे ना. आणि तसंही कधी कधी काम करते म्हटलं मी. बरं बाई, ठीक आहे. बजाव तुझा हक्क. चहा पिऊन घे, नाहीतर म्हणशील वहिनीने चहा सुद्धा नाही विचारला. वहिनी, तुम्ही सोफ्यावर झोपता? सोफ्यावर? सोफ्यावर कोणी झोपतं का? ते रात्री थोडंसं अस्वस्थ वाटत होतं म्हणून विचार केला की थोडा वेळ खिडकीजवळ बसूया, बरं वाटेल. आणि बसल्या बसल्या कधी डोळा लागला कळलंच नाही. बस, अजून काही नाही. चहा पी, नाहीतर थंड होईल. शिबू, चहा तर एकदम छान बनवलायस. काय झालं? असं का बघतेस? वहिनी, तुमच्या आणि दादाच्या मध्ये सगळं ठीक तर आहे ना? हो. हे विचारण्याचं काय कारण आहे की आमच्या नात्यामध्ये सगळं ठीक आहे की नाही? नाही, काही नाही. मी आपलं असंच विचारलं. तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ. माझी सवयच आहे. मी असंच काहीतरी बोलत राहते. तुम्ही चहा प्या ना. पण मी तुमच्यावर खूप नाराज आहे. नाराज? काय झालं? माझी छोटीशी नणंद परी माझ्यावर का बरं नाराज आहे? कारण कळेल का? नाराज का आहे? मला माहित नव्हतं. तुम्ही मला एवढं परक समजता. म्हणजे काय झालं? विजयदादांनी मला सांगितलं म्हणून बरं झालं. नाहीतर मी कुठल्या धुंदीत राहिले असते. मला तर काही कळलंच नसतं. काय सांगितलं तुझ्या दादाने? बोल ना, त्यांनी काय सांगितलं तुला? हेच की काय? हेच की तुम्ही अगं ते काय? सांग तरी. हेच की लवकरच तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस येणार आहे. तू पण ना, मी तर घाबरलेच होते. मी तर कसला विचार करत होते. का? अजूनही काही गुपित आहे का? बोला बोला. नाही, असं काहीच नाहीये.
उगाच विचारायला कुणास ठाऊक तुझ्या भावाने तुला काय सांगितलं. माहितीये बहिणी, मी ना तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी खूप काही करायचं ठरवलंय. त्या दिवशी मी तुमचं काहीच ऐकणार नाहीये. हां. काय झालं? तुम्ही अशा अशा उदास का झालात? तुम्हाला लग्नाचा वाढदिवस साजरा नाही करायचा? नाही नाही शिबू, असं काही सुद्धा नाहीये. कोणाला आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करायचा नसतो. कदाचित तुझ्या लक्षात नाही आलं. आता विकी दादांना जाऊन 1 वर्ष सुद्धा नाही झालंय ना, त्यामुळे आपण आनंदाचे दिवस साजरे नाही करू शकणार. वहिनी, ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली. काही हरकत नाही, आपण पुढच्या वर्षी साजरा करूया. थाटामाटात साजरा करूया. हो नक्की शिबू, नक्की करूया. तुझ्या मनासारखा साजरा करू. आता चहा पिऊन घे, नाहीतर थंड होईल. हो. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व